नमस्कार मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसापासून ज्या भागात पाऊस सुरू आहे, त्या भागातील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार क्रॉप इन्शुरन्स ॲपवर द्यायची आहे. सातत्याने पाऊस असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामध्ये सोयाबीन, कांदा, मूग, उडीद, कापूस अशा पिकांची आपण तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करताना आपण इनुडेशन किंवा ॲक्सेस ऑफ रेनफॉल या कारणांची निवड करू शकतात. यापुढेही पाऊस असणार आहे. ज्या शेतकऱ्यांना वाटते की आपल्या भागात कमी पाऊस असून आपले नुकसान झालेले नाही, त्यांनी ज्यावेळी जास्त पाऊस होईल तेव्हा तक्रार म्हणजेच इंटिमेशन ही कंपनीला द्यायची आहे. मात्र ऑनलाईन तक्रार करण्यास कोणीही विसरू नये. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्रॉप इन्शुरन्स ॲपवर तक्रार कशा पद्धतीने द्यायची त्याची माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरमध्ये क्रॉप इन्शुरन्स असे सर्च करायचे आहे. त्यानंतर क्रॉप इन्शुरन्स हे जे काही ॲप आहे, हे ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. तर मी हे ऑलरेडी ॲप माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले आहे. तर मी हे ॲप येथे ओपन करून घेतो. ओपन केल्याच्यानंतर आपल्याला इथे सर्वात खाली चेंज लँग्वेज याच्यावर क्लिक करायचे आहे. येथे आपण हिंदी, मराठी यापैकी कोणतीही एक भाषा निवडू शकता. तर मी येथे मराठी ही भाषा निवडलेली आहे आणि येथे ॲप्लाय याच्यावर क्लिक करतो. त्यानंतर आपल्याला इथे नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला येथे वरून 3 नंबरचे जे काही ऑप्शन आहे पीक नुकसान, तर आपल्याला येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे पीक नुकसानीची पूर्वसूचना याच्यावर क्लिक करायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आलेला OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर येथे योजनेची निवड करा. तर यामध्ये हंगाम, तर आपल्याला इथे खरीप हे ऑप्शन निवडायचे आहे. त्यानंतर वर्ष, जसे की आपले हे 2024. त्यानंतर इथे योजनामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना हे आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. जर आपण हवामान आधारित पीक विमा भरलेला असेल तर वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स हे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपले राज्य इथे निवडायचे आहे, जसे की महाराष्ट्र. त्यानंतर निवडा याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे अर्जाचा स्रोत, इथे खाली नोंदणीचा स्रोत आणि येथे जर या ॲरोवर क्लिक केलं तर येथे AID, बँक, CSC, फार्मर ऑनलाईन, इंटरमेडिएरी असे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण CSC केंद्रात पीक विमा भरलेला असेल तर आपल्याला CSC निवडायचे आहे. बँकेमध्ये भरलेला असेल तर बँक, किंवा आपण स्वतः आपल्या मोबाईलवर फॉर्म जर भरलेला असेल तर फार्मर ऑनलाईन हे ऑप्शन निवडायचे आहे. तर मी इथे CSC हे ऑप्शन निवडलेले आहे. त्यानंतर तुमच्याकडे अर्ज किंवा पॉलिसी क्रमांक आहे का? तर पीक विमा पावतीवर जो काही पॉलिसी क्रमांक असतो तो क्रमांक आपल्याला इथे द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे इथे स्क्रोल डाऊन करायचे आहे. त्यानंतर येथे खाली अर्ज पॉलिसी क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे यशस्वी याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे खाली पाहू शकतात की यादीतून अर्जाची निवड करा. तर इथे पॉलिसी क्रमांक हा अशा प्रकारे दाखवेल. तर आपल्याला इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण ज्या पिकाचा विमा उतरविलेला असेल त्याची माहिती आपल्याला इथे दाखवली जाईल. तर यामध्ये आपले ज्या पिकाचे नुकसान झालेले आहे ते पीक आपल्याला यामध्ये निवडायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे हा जो काही चौकोन दिसत आहे याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस पाहायला मिळेल. तर इथे घटना नोंदवा. तर इथे घटनेचा प्रकार आपण इथे जर या ॲरोवर क्लिक केलं तर आपल्याला आपल्यासमोर अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण यामध्ये एक्सेस रेनफॉल हे ऑप्शन मी येथे निवडतो. एक्सेस रेनफॉल म्हणजेच जास्त पाऊस आणि आपल्या शेतात जर पाणी साचलेले असेल तर आपण येथे इनुडेशन हे ऑप्शन इथे निवडायचे आहे. तर ज्या पद्धतीनं आपल्या पिकाचे नुकसान झालेले असेल तर ते योग्य ते ऑप्शन आपल्याला येथे निवडायचे आहे. तर यामध्ये
रिव्हर ओव्हरफ्लो म्हणजेच नदी जर आपल्या शेतामधून वाहून गेलेली असेल किंवा इथे आपल्याला फ्लड म्हणजेच पूर आलेला असेल, असे भरपूर ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण योग्य ते ऑप्शन यामध्ये आपल्याला निवडायचे आहे. तर मी इथे जास्त पाऊस झालेला असल्यामुळे एक्सेस रेनफॉल हे ऑप्शन इथे निवडलेले आहे. त्यानंतर घटनेचा दिनांक इथे आपल्याला टाकायचा आहे. तर ही जी काही तक्रार आहे, ही तक्रार आपल्याला 72 तासाच्या आत कंपनीला द्यावी लागते. त्यानंतर घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा, तर इथे स्टँडिंग क्रॉप हे ऑप्शन मी इथे निवडलेले आहे. त्यानंतर इथे नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी, तर आपल्याला इथे टक्केवारी द्यायची आहे की 70%, 50%, 80% आपले किती नुकसान झालेले आहे. तर मी इथे 80% इतके करतो. त्यानंतर इथे शेरामध्ये काही टाकायची गरज नाही. त्यानंतर आपल्याला इथे फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर खाली व्हिडिओ अपलोड करा, हे काही कंपल्सरी नाही. त्यानंतर आपल्याला इथे फोटो अपलोड करा याच्यावर क्लिक करायचे आहे. तर अशा प्रकारे मी इथे फोटो हा अपलोड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे खाली शेतकऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक इथे दाखवले जाईल. तर आपल्याला इथे सादर करा याच्यावर क्लिक करायचे आहे. सादर करा याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुली आणि आपल्यासमोर एक डॉकेट ID अशा प्रकारे येईल. तर हा डॉकेट ID याचा आपल्याला स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे आणि आपल्या मोबाईलवर सुद्धा एक SMS हा येऊन जाईल. त्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी आपल्या शेतामध्ये प्रत्यक्ष पीक नुकसान जिथे झालेले आहे त्याची पाहणी करण्यासाठी येतील. तर अशा पद्धतीने आपण आपल्या पिकाची तक्रार ही आपल्याला आपल्या मोबाईलमधून द्यायची आहे. तर यामध्ये जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.